पुण्याला अतिरिक्त 25 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर करा. महापौर मंजुषा नागपुरे यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार अतिरिक्त पाण्याची मागणी गरज लक्षात घेऊन पाण्याचा कोटा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. पुण्याला अतिरिक्त 25 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर करण्याची पुणे महापौरांची मागणी आहे. एक महत्वाची बातमी पाहूयात. पुण्यात पोलीस हवालदारानेच दारू पिऊन गाडी ठोकल्याची माहिती समोर येते. सदाशिव पेठेत वाहनांना जोरदार धडक पोलीस हवालदाराने दिलेली आहे. अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. तर अपघातात कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पुण्यात पोलीस हवालदारानेच दारू पिऊन गाडी ठोकल्याचं पाहायला मिळतंय. सदाशिव पेठेत वाहनांना जोरदार धडक पोलीस हवालदाराने दिली आहे. तर अपघाताचा सीसीटीव्ही कॅमेरा आता समोर आलेला आहे. अपघातात कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालं, मात्र यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. बालाजी, आपण पाहतोय पुण्यात हवालदारानेच दारू पिऊन गाडी ठोकली आहे. काय अधिकची अपडेट? नक्कीच 2 दिवसापूर्वी सदाशिव पेठेत रात्रीच्या वेळची ही घटना आहे. त्याचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. पोलीस हवालदारांनी पोलीस गाडी जी आहे ते दारू पिऊन जी आहे ते वेळ दुचाकींना ठोकलेली आहे. अनेक दुचाकीचे यामध्ये नुकसान झालेलं आहे. ही सगळी मोठी धडक जी आहे ती नंतर एका गेटवरती ही गाडी गेल्याचं या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळते. त्यामुळे नियमाच्या कायद्याचे लोकांना नियम सांगणाऱ्या पोलिसांकडूनच असं नियमाचा भंग केला जातो आणि अशा पद्धतीने जे आहे ते सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या गाड्यांची जे आहे ते नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता या बाळासाहेब खैरे असं या पोलीस हवालदाराचं नाव आहे ज्याने ही गाडी ठोकलेली होती. त्या हवालदाराविरोधात जो आहे तो विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे. मात्र पोलीस गाडीने अशा पद्धतीने नियमाचा भंग करून सर्वसामान्य दुचाकीचं नुकसान केल्याचं पाहायला मिळतं. आता यांना काही मदत मिळते काही पाहणं महत्वाचं आहे. आता मात्र या हवालदाराविरोधात जो आहे तो विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.